मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेमी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता दीपकने तर पलटी खाल्लेली असते आणि त्यामुळे विक्रम रागात विचारतो, काय नंदिनीने तुला असं बोलायला सांगितलं? तेव्हा नंदिनी धक्क्यानेच बाबांकडे पाहते, पण आता लगेचच मंजूसुद्धा मध्ये बोलू लागते, अगं नंदिनी, तुला लाज वाटायला हवी. अगं, ज्या मुलाने तुझ्यावर हल्ला घडवला त्याच मुलाची मदत घेऊन तू वसुताईला खोटं पाडण्याचा प्रयत्न करतेस. त्यावेळी रम्यासुद्धा आता तडातडा बोलू लागते आणि म्हणते, मावशी, आपण यांच्याकडून तरी काय अपेक्षा करणार? अगं, मला तर असं वाटतंय ना, या नंदिनीचं आणि दीपकचं ना अजूनही काहीतरी सुरू आहे. असा घाणेरडा आरोप जेव्हा ती नंदिनीवर करते ना, तेव्हा मात्र रम्या असं रागातच नंदिनी आणि जीवा एकसाथ म्हणतात. तेव्हा आता जीवा हा पुढे जातो. सगळेजण दोघांकडे पाहत असतात. त्याचवेळी जीवा आता रम्याला चांगलाच सुनावतो आणि म्हणतो, माझ्या बहिणीबद्दल एक जरी शब्द तू बोललीस ना. तेव्हा काव्या पुढे येते आणि जीवाला साथ देत म्हणते की, हे बघ रम्या, जर माझ्या बहिणीबद्दल अशी काही बोललीस ना तर जीव घेईन मी बघ तुझा. तेव्हा रम्या लगेचच आता काव्यासमोर जाऊन उभी राहते आणि विचारते, का ग बोलायचं नाही तुझ्या बहिणीबद्दल? अगं, तुला जसा तुझ्या बहिणीचा पुळका आहे ना, तशीही मला माझ्या आईची काळजी आहे, समजलं? अगं, आता ती मेंटली स्ट्रॉंग आहे म्हणून जमलं, पण तिच्या जागी दुसरी कोणी असती तर तिला कधीही हे असले आरोप सहन झाले नसते. तेव्हा वसू आता रडण्याची नाटकं सुरू करते. त्यानंतर आता लगेचच काव्या ही रागात रम्याकडे पाहते. मग मानिनी सुद्धा आता रम्याला झापते की, अगं, तुझ्या आईवर असे आरोप करतायत म्हणून तुला वाटणारी काळजी आम्ही समजू शकतो आणि हे स्वाभाविकच आहे, परंतु ते तू बोलू शकत नाही. शब्द ना जरा सांभाळून वापर. विक्रम आता रम्या आणि वसूची बाजू घेत म्हणतो, अरे बास बास, सगळेजण लगेचच रम्यावर आणि ताईवर असे तुटून पडू नका, कारण तुमच्यावर हे असले कुणी आरोप केले असते आणि ते खोटे ठरले असते तर तुम्ही सुद्धा असंच वागला असतात ना. तेव्हा विक्रमला आता काय झालंय, एवढा या दोघींचा पुळका का आलाय हे कुणालाच समजत नसतं, म्हणून सगळेजण आश्चर्याने त्याच्याकडे बघतात. त्यावेळी मानिनी म्हणतेच, अहो काय बोलताय तुम्ही? अहो, रम्या नंदिनीला तिच्या चारित्र्याबद्दल बोलतीये आणि तुम्ही रम्याच्या बोलण्याचं समर्थन करताय. तेव्हा विक्रम म्हणतो, अजिबात नाही, रम्या जे बोलली आहे ना ते पूर्णपणे चुकीचं आहे, परंतु नंदिनी जे काही वागली आहे ते पण बरोबर नाहीये ना. मग त्यावेळी जीवा मोठ्यानेच म्हणतो, हो बाबा, कारण नंदिनी आहे ना ती प्रत्येक वेळी कुणाचंही मन दुखावलं जाणार नाही याची नेहमी काळजी घेत असते. मग आता जी मुलगी एवढा मोठा सगळ्यांसाठी त्याग करते, प्रत्येकाचं मन जपते, प्रत्येकाची काळजी घेते, ती एवढा मोठा गुन्हा का सहन करेल सांगा बरं? अहो बाबा, तुम्ही प्लीज ऐका, नंदिनीला ना या सगळ्यामध्ये फसवलं जातंय. असं जीवा अगदी जीव तोडून सगळ्यांना आपलं मत सांगत असतो की वसू आत्या खोटी आहे आणि नंदिनी खरी आहे. त्यावेळी आता लगेचच जीवा दीपकची कॉलरच पकडतो आणि म्हणतो, तू इथे येऊन फिरतो का रे? मला सांग बरं, तुला हे सगळं कोण करायला सांगते? सांग ना पटकन. तरीही दीपकचं तोंड काही उघडत नाही. तेव्हा पार्थ म्हणतो, जीवा, मला एकच म्हणायचंय, हा ना असा तोंडच नाही उघडणार, याला ना लाथाबुक्क्यांचीच भाषा कळते. आता नंदिनीला वाटतं की दीपकला खूप मारतील आणि पुन्हा एकदा पोलीस प्रकरण समोर येईल. या उद्देशाने ती म्हणते, थांबा, त्याला मारू नका तुम्ही. मग आता जीवा म्हणतो, तू मला अडवू शकत नाहीस हा नंदिनी, याला ना लाथाबुक्क्या घातल्या ना बरोबर तो जाग्यावर येईल. त्यावेळी नंदिनी म्हणते, जीवा, रागावर कंट्रोल करा, मी बोलते ना त्याच्याशी. त्यावेळी नंदिनी आता पुढे येते आणि रडतच म्हणते, दीपक, अरे तू इथे आल्यानंतर आपलं स्टेटमेंट बदलल्यासारखं का वागतोय मला कळतच नाही. अरे तूच मला तिकडे जेलमध्ये म्हणाला होतास ना की तू हे सगळं वसू आत्याच्या सांगण्यावरनं करतोय आणि तू मला म्हणालास की आज या सगळ्याची तू शिक्षा भोगतोय आणि वसू आत्या मात्र मोकाट फिरतायत, तू बोलला होतास ना. तेव्हा आता सगळ्यांनाच खूप भीती वाटू लागते की आता दीपक पुढे काय बोलतोय. वसूला तर अक्षरशः घाम फुटतो की हा दीपक नंदिनीच्या बोलण्यात येऊन सगळं खरं सांगतो की काय. मग नंदिनी रडतच म्हणते की आता ना तू अजिबात शब्द फिरवू नकोस प्लीज. हे बघ, माझ्या अस्तित्वाचा आणि माझ्यावरच्या सगळ्यांच्या विश्वासाचा प्रश्न आहे दीपक. अरे मी तुला काहीही असं खोटं नाटं सांगून तुला बोलवलेलं नाही. असं म्हणून ती बिचारी आता हात जोडते, रिक्वेस्ट करते की दीपक प्लीज, अरे असं खोटं बोलू नकोस. सगळ्यांचा माझ्यावर खूप विश्वास आहे आणि त्या विश्वासाला असा तडा जाऊ देऊ नकोस. अरे प्लीज खरं बोल, जगातला खरेपणावरचा विश्वास उठेल असं काही वागू नकोस आणि बोलू सुद्धा नकोस. आता एवढी रिक्वेस्ट करून देखील आता
दीपक हा काही ऐकतच नसतो. तेवढ्यातच आता लगेचच वसू दीपकला इशारा करते. मग दीपक लगेचच पोपटासारखा चुरूचुरू बोलू लागतो आणि म्हणतो, नंदिनी अगं इकडे जरा बाजूला ये. तेव्हा नंदिनी बाजूला जाते. मग तो मुद्दामच म्हणतो, अगं हे काय बोलतीयस नंदिनी, अगं तू जेवढं सांगितलं तेवढं बोललोय ना मी, असं म्हणून तो पुन्हा एकदा पलटी खातो. तर नंदिनीचा राग मात्र अनावर होतो. तर वसू मात्र गालातच हसते. पुढे दीपक विचारतो, अजून काही बोलायचंय का? मग आता तो पुढे म्हणतो, अगं तसं काही असेल तर सांग ना, मी बोलेन नक्की. अगं तूच नाही सांगितलं का मला वसुंधरा मॅडमच्या विरोधात खोटी साक्ष द्यायला, असं म्हणून तो खोट्यावर खोटं बोलतच जातो. त्यामुळे घरातील सगळ्यांना आता प्रचंड असा धक्का बसतो. काव्या, पार्थ आणि जीवा हे दीपककडे रागात पाहत असतात. मग आता दीपक पुढे सांगू लागतो की अगं नंदिनी, तूच नेहमी म्हणायचीस ना, जर आपलं एखाद्या व्यक्तीवर प्रेम असेल तर त्या व्यक्तीच्या बाजूला उभं राहून ते प्रेम सिद्ध करून दाखवायचं असतं, त्याच्या विरोधात जाऊन नाही. अगं मला तुझं म्हणणं पटलं ना, आणि म्हणून तर मी तुझ्यावर असणारं प्रेम सिद्ध करण्यासाठी तुझ्या बाजूने उभं राहण्यासाठी तयार झालो ना. हे ऐकून नंदिनीला प्रचंड असा धक्का बसतो. तर जीवा, पार्थ, काव्या, मानिनी हे सगळे रागातच त्याच्याकडे बघतात. पुढे आता तो अगदी लाज नसल्यासारखं विचारतो, नंदिनी तुला सुद्धा माझ्याबद्दल काहीतरी वाटतच असेल ना. तेव्हा नंदिनी आता रागाच्या भरात सणसणीत त्याच्या एक मुसकाटीत मारते आणि बस कर असं रागातच म्हणते. मग आता ती रडतच म्हणते, माझंच चुकलं, खरंच माझंच चुकलं की मी तुझ्यासारख्या ना मुलावर विश्वास ठेवला. मग आता नंदिनी मानिनी व विक्रमला म्हणते, आई बाबा खरंच हा पूर्णपणे खोटं बोलतोय आणि हे सगळं ना तो अगदी वसू आत्याच्या सांगण्यावरनच करतोय. आणि त्यानेच मला सांगितलं होतं की मी त्याला पोलीस स्टेशनमध्ये भेटायला जाण्या अगोदर वसू आत्या सुद्धा मला भेटायला आल्या होत्या. तेव्हा सगळेजण वसूकडे अगदी धक्क्याने पाहू लागतात. तरीही वसू आता त्यामध्ये एक्सपर्टच असते की आपली बाजू कशी सावरून न्यायची. विक्रमला तर ऑलरेडी तिने आपल्या बाजूने वळवूनच घेतलेलं असतं. म्हणून ती आता म्हणते, अगं बाई, अगं काय एका पाठोपाठ एक एक खोटं बोलत चालली आहेस तू नंदिनी. अगं ही काय तुला सिनेमाची स्टोरी वाटली का? त्यावेळी नंदिनी म्हणते, नाही हो, तुम्ही काय असं पलटी खाताय? अगं तू का अख्ख्या घरासमोर म्हणजेच माझ्या भावा, बहिणी आणि भाच्यांसमोर बदनाम करतेस ग? अगं इतकं नको ग खोटं बोलूस नंदिनी. त्यावरती मानिनी म्हणते, ती खोटं बोलतीये ना, मग तुम्ही तरी खरं बोला ना ताई. आता मला खरं सांगा, सकाळपासनं कुठे होतात तुम्ही? असा मानिनी जेव्हा प्रश्न विचारते तेव्हा सगळेजण वसूच्या उत्तराची वाट पाहत असतात. तरीही वसू म्हणते, अगं मानिनी, आता तू सुद्धा? अगं मी सकाळी डॉक्टरांकडे गेले होते, माझे गुडघे दुखतायत म्हणून. आणि तुझा विश्वासच बसणार नाही ना माझ्यावर? ए रम्या ऐक, जा ग माझ्या रूममध्ये आणि फाईल घेऊन ये अगोदर. मग आता रम्या लगेचच तुरुतुरू तेथून पळते. त्याच नंतर आता वसू म्हणते, नंदिनी अगं मी काय असं बिघडवलंय ग तुझं की तू एवढ्या थराला जाऊन आरोप करतेयस? तेव्हा काव्य आता रागातच म्हणते, ती नाही तुमच्यावर खालच्या थराला जाऊन आरोप करत, मनावर एक आणि ओठावर एक असं असतं तुमचं. त्यावेळी वसू म्हणते, मी नाही, तुझी बहीणच आहे तशी. तेव्हा काव्याच्या अजूनच तळपायाची आग मस्तकात जाते. कारण सुरुवातीला चांगलं गोड गोड वागून आपली इमेज तयार केली चांगली तिने, आणि आता माझ्यामध्ये व विक्रम मध्ये भांडणं लावण्यासाठी ही असले तमाशे करायला लागलीये. पण तिला माहिती नाहीये काव्या वर्षानुवर्षे मनगटावर जो धागा बांधलाय ना, तो असा सहजासहजी तुटत नाही. आणि याची जाण मला आणि विक्रमला सुद्धा आहे. ही काल आलेली मुलगी आम्हा बहीण भावांमधला एवढा विश्वासाचा धागा असा तोडू शकत नाही. तेव्हा लगेचच आता विक्रमला आठवतं की ओवाळणीमध्ये मी तुला काय देऊ असं जेव्हा वसुताईला विचारलं तेव्हा तिने हेच मागितलं माझ्याकडे की हा विश्वासाचा धागा कधीही तोडू नकोस विक्रम, आणि कुणी माझ्याबद्दल काहीही सांगितलं तरी तू माझ्यावरच विश्वास ठेवायचा. मग आता तुझ्या बहिणीला सांग तू गप्प बस असं वसू म्हणते. त्याच वेळी आता काव्य म्हणते, हो माझ्या बहिणीला सांगायचं गप्प बसायला, आणि बोलायचं कुणी तर तुम्ही बोलायचं ना सतत आपलं. मग आता वसू म्हणते, मी बोलणारच ग, कारण माझ्याकडे ना पुरावे आहेत काव्या. त्यानंतर मानिनीकडे लगेचच आता रम्या ही प्रिस्क्रिप्शन देते आणि आज डॉक्टरांना व्हिजिट केल्याचे पेपर सुद्धा दाखवते. तेव्हा सगळेजण ते पाहतात आणि नंदिनीकडे संशयित नजरेने आता पुन्हा एकदा विक्रम पाहू लागतो. मग आता वसू विचारते, या पेपर्सवरती आजचीच तारीख आहे ना विक्रम? आणि
सकाळचीच वेळ आहे ना, आता माझ्याकडे एवढाच पुरावा आहे आणि जर हा पुरावा तुम्हाला पुरेसा नसेल तर या मुलालाच विचारा ना तुम्ही. काय रे ए मुला, मी आले होते का तुला कधीतरी भेटायला, असं वसू दीपकला विचारते. तेव्हा दीपक म्हणतो, अहो मी कधी बोललो असं, हे सगळं नंदिनीच बोलते ना. तेव्हा आता नंदिनीवर असले आरोप केल्यामुळे जीवाला मात्र राग येतो. तो म्हणतो, ए दीपक, मी आता तुझा जीव घेईन हा. तेव्हा असं म्हणून तो त्याच्या अंगावर धावून जाणार. तितक्यातच विक्रम म्हणतो, ए बस करा, अजिबात नाही हा. मी एवढा वेळ तुमचं ऐकून घेतोय, पण आता अजिबात ऐकून काही घेणार नाही. कारण एवढ्या वेळात तर मला समजलेलं आहे की खरा गुन्हेगार नक्की कोण आहे. मग आता असं म्हणून तो नंदिनीवर अविश्वास दाखवतो आणि म्हणतो, अगं मला तुझ्याकडनं तर अशी अपेक्षाच नव्हती. तेव्हा जीवाला सुद्धा एका क्षणी धक्काच बसतो आणि तो विचारतो, काय बाबा? तेव्हा आता लगेचच विक्रम रागात म्हणतो, काय? बस झालं आता, बस झालं. मी बोलतोय ना अजून तिच्याबरोबर, त्यामुळे कुणीही मध्ये बोलायचं नाही. तू जिची बाजू घेतो ना ती तुझी बायको, खोटं बोलतीये ती. सगळेजण आता विक्रमच्या या रागाला खूप म्हणजे खूपच घाबरलेले असतात. त्यानंतर मिथुन म्हणतो, दादा, अहो दादा, जरा नंदिनीच्या बाजूने विचार करा ना, ती सुद्धा आपलीच आहे अहो. त्यावेळी मानिनी सुद्धा म्हणते, मलाही हे काही पटत नाहीये हा विक्रम. मग आता विक्रम म्हणतो, अगं तुला पटणारच नाही मानिनी, कारण तुला पहिल्यापासनं वसूचा प्रॉब्लेम आहेच. असा आरोप आता मानिनीवर केल्यामुळे मानिनी तर पूर्णपणे हादरून जाते आणि विचारते, काय हो, काय बोलताय तुम्ही? तेव्हा तो म्हणतो, खरं तेच बोलतोय मी. अगं तुला माहित आहे का, वसुताई ना माझी सख्खी बहीण आहे, पण काल तिने नंदिनीवर आरोप केल्या केल्या मी अजिबात रिॲक्ट झालो नाही. आणि आज काय म्हणते तर ताईच्या मोबाईलमध्ये याचा नंबर सापडेल, पण तो नंबर सापडला का नाही ना. आणि पिहूची साक्ष सुद्धा काढली, कारण पिहू काय एकदा हो किंवा एकदा नाही असं म्हणाली आणि नेहमीप्रमाणे त्यातनं खरंच काही सिद्ध सुद्धा झालं नाही. त्यावरती काय म्हणाली की मी 24 तासांमध्ये पुरावा आणते. मग म्हटलं ही पुरावा आणतीये तर आणू दे. आणि पुरावा म्हणून कुणाला घेऊन आली तर हा दीपक. अगं एका बाहेरच्या माणसाला हाताशी धरून नंदिनी, तू असं वागशील असं कधी वाटलं नव्हतं, असा विक्रम आता नंदिनीवर आरोप करतो. आणि आता या खोट्या नाट्यावरून मला समजलं, या पुराव्यांवरून मला समजलंय, हिच्यावर मी जो विश्वास ठेवत होतो, माझ्या मनात हिच्याबद्दल जी आपुलकी होती ती आता संपलेली आहे. आता मी नंदिनीवर नाही विश्वास ठेवू शकत. अगं पुरावा म्हणून तू या छछोर माणसाला घेऊन आलीस का नंदिनी? अगं याला तर मी अजिबात माझ्या डोळ्यासमोर सुद्धा उभा करू शकत नाही. चले चल, गेट लॉस्ट, असं म्हणून विक्रम चिडूनच दीपकला घराबाहेर हकलवून देत असतो. तेव्हा दीपक आल्या पावली तिथून निघून जातो आणि वसूकडे जरा रागात पाहत असतो. वसू त्याला इशारा करते. काही वेळानंतर नंदिनी ही पुढे येते आणि म्हणते, बाबा, अहो हा सरळ सरळ स्पष्टपणे खोटं बोलतोय अहो, खरंच तो खोटं बोलतोय. वेळी विक्रम म्हणतो, नंदिनी काय खरं काय खोटं याची सीमारेषा तू ऑलरेडी पुसून टाकली आहे, त्यामुळे मला आता सध्या तरी कुणावरच विश्वास ठेवायचा नाही. अगं तुला तुझंच कळत नाहीये नंदिनी, तू नक्की कोणत्या दिशेला चालली आहेस. पण मी सांगतो तुला नंदिनी, तू अत्यंत खालच्या थराला गेली आहेस. असा आता आरोप केल्यानंतर सर्वांना मात्र धक्काच बसतो. तर नंदिनीच्या डोळ्यातलं पाणी थांबता थांबत नाही. तेव्हा वसू आणि त्याचबरोबर रम्या या दोघीही मात्र हसू लागतात. त्यानंतर आता तो पुन्हा म्हणू लागतो की कुठला राग मनात ठेवून तू हे सगळं सुरू केलंस ग नंदिनी, आणि हे सगळं फार ना अगदी दूरपर्यंत गेलंय. अगं अतिशय समजूतदार मुलगी मी तुला समजत होतो ग नंदिनी. अगं मी आणि मानिनीने सून म्हणून अशी एका फटक्यात तुझी निवड सुद्धा केली होती, आणि आता तू सिद्ध सुद्धा करून ठेवला आहेस की आमची निवड किती योग्य आहे ती. पण आजच तू स्वतःच्या हट्टापायी सगळं काही नासून टाकलंस. आता मला ना लाज वाटते नंदिनी, लाज, असं म्हणून आता विक्रम हा खूपच चिडतो. मग आता सगळ्यांनाच हे विक्रमचं असं तुटक बोलणं ऐकून धक्का बसतो. त्यानंतर नंदिनी म्हणते, बाबा प्लीज प्लीज असं तोडून बोलू नका ना माझ्यावर. अहो मी खरंच सांगते तुम्हाला, वसू आत्याने ना मला या सगळ्यामध्ये अडकवलंय. ती आता खूप म्हणजे खूपच रडत असते. मानिनीला ते सहन होत नाही. ती नंदिनीकडे येते आणि विश्वासाने म्हणते, नंदिनी बस झालं, पुरे, आता रडू नकोस बाळा तू. अगं आता अजून किती अग्निपरीक्षा देणार आहेस तू, त्यामुळे ना आता बस झालं. अगं तू आता डोकं जरी आपटलंस ना तरीही हे काहीही मान्य करणार नाहीयेत, आणि हे मी तुला अगदी स्पष्टपणे सांगतेय. पण तू अजिबात घाबरू नकोस, कारण मी आहे तुझ्या पाठीमागे, तू अजिबात एकटी नाहीयेस. तेव्हा आता नंदिनीला मानिनीने फुल सपोर्ट केलेलं असतो. ते पाहून विक्रम रागातच मानिनीकडे बघतो आणि तिला विचारतो, काय ग, तू एका चुकीच्या व्यक्तीला सपोर्ट करणार आहेस का आता मानिनी?
तेव्हा मानिनी सुद्धा तेवढ्याच स्पष्टपणे बोलते की अहो तुम्ही बहिणीच्या प्रेमामध्ये ना पूर्णपणे आंधळे झाला आहात, समजलं. हे ऐकून आता सगळ्यांच्या पायाखालची जमीन सरकते, कारण नंदिनीसाठी आता मोठा स्टँड आता मानिनीने अगदी विक्रम विरोधात घेतलेला असतो. तर वसूसुद्धा डोळे मोठे करून मानिनीकडे पाहते. त्यानंतर मानिनी पुन्हा एकदा रागात म्हणते, अहो सुरुवातीच्या काळामध्ये लग्न मोडण्यासाठी वसुताईंनी किती प्रयत्न केले होते हे तुम्ही पाहताय ना. तेव्हा आता सगळेजण मानिनीकडे पाहत असतात. तर आता या दोघांमध्येच भांडणं जमतात. विक्रम हा सारखी वसूची बाजू घेतो, तर मानिनी अगदी विश्वासाने खात्रीने नंदिनीची बाजू घेत असते. मग विक्रम म्हणतो, अगं पण लग्नाला आली होती ना वसुताई. त्यावेळी मानिनी आता विचारते, हा सगळा त्यांचा दिखावा नसेल हे कशावरून. हा विक्रम विचारतो, पण ती दिखावा का करेल मानिनी, आणि असा तिरकस विचार तू कधीपासनं करायला लागलेस ग. मग आता मानिनी सुद्धा स्पष्टपणे काही गोष्टी क्लिअर करते की तेव्हापासून मी असा तिरकस विचार करायला लागले, जेव्हापासून ना तुम्ही एका अंगाने विचार करताय ना, अगदी तेव्हापासूनच. कारण तुम्ही काल नंदिनीला विचारलत ना की वसुताईंनी अचानक असं लग्नातनं नंदिनीला किडनॅप का केलं असेल आणि काय बरं याचं कारण असेल. मग आता मीच तुम्हाला ते कारण विचारते. ज्या नंदिनीने वसुताईचा आजपर्यंत कधीही अपमान केलेला नाहीये आणि त्यांच्याशी कधीही असं वाईट वागलेली नाहीये, आणि वसुताईंनी कितीही टोमणे मारले तरीही हसत हसत अगदी सहन केले आहेत या मुलीने. आणि मी बघितलंय विक्रम हे सगळं, आणि घरातल्या प्रत्येक माणसाचं मन जपलंय कुणी तर नंदिनीने. आणि जेव्हा ती असा आरोप करते तेव्हा त्या पाठीमागे काहीतरी तथ्य असेल, हे कळतच नाहीये का तुम्हाला, असं मानिनी आता विक्रमला जाब विचारते. तेव्हा विक्रम सुद्धा आता म्हणतो, अगं कुठलाही पुरावा नसताना असं आरोप करणं योग्य वाटतं का मानिनी तुला. आणि तिच्या बोलण्यामध्ये तथ्य वाटलं म्हणून पुरावा शोधण्याची संधी दिली होती ना आपण तिला. मग मानिनी अक्षरशः रडकुंडीला येते आणि विक्रम पुढे हात टेकते आणि म्हणते, काय हो पुरावा पुरावा काय करताय तुम्ही सतत, आणि नात्यांना पुराव्यांची गरजच नसते ना, असं म्हणून ती पुन्हा एकदा नंदिनीची साईड घेते. अहो नात्यांना ना विश्वासाची गरज असते, आणि मग कुठे गेला तुमचा विश्वास तोच नंदिनीवरचा. तेव्हा रागातच आता मग विक्रम विचारतो, पण तुझा वसुताईवरचा विश्वास कुठे गेला. या नंदिनीच्या एका खोटा आरोपामुळे तो कोलमडून पडला का, असं म्हणून दोघांमध्येच आता खूप वादावादी सुरू होते. घरातील सगळेजण आता विक्रम आणि मानिनीकडे पाहत असतात, कारण विक्रम सततच आपल्या डोळ्यावर पट्टी बांधल्यासारखा वागत असतो. तर मानिनी त्याला डोळे उघडायला सांगत असते. मग मानिनी स्पष्टपणे सांगते, हे पहा गेल्या काही महिने झाले वसुताई जे काही वागतायत ना, मी असा त्यांच्यावर विश्वास ठेवूच शकत नाही लगेच, आणि विश्वास ठेवावासा सुद्धा वाटत नाही. आणि या उलट नंदिनी ज्या पद्धतीने वागतीये त्या पद्धतीने मला तिच्यावर विश्वास ठेवावासा वाटतो विक्रम. मग आता विक्रम विचारतो, मग अचानक असं काय झालं आज तुझ्या या आदर्श सुनेला. आता नंदिनी बद्दल असणारा रोज बरोबर तिच्याबद्दल बोलण्यात येणारा विक्रमचा टोन हा पूर्णपणे बदललेला असतो, म्हणूनच सर्वांना धक्का बसतो. त्यावेळी वसू म्हणते, अरे बस करा सगळ्यांनी, बस करा. अरे विक्रम मानिनी बस करा रे, नका रे भांडू. अरे आजपर्यंत आपल्या घराने सगळं काही बघितलं, पण विक्रम आणि मानिनीचं भांडण आयुष्यात कधी पाहिलं नाही, आणि मला नाही सहन होत आहे रे हे सगळं. अगं मानिनी तुला असं वाटतंय ना की मी चुकीची आहे, मग ठीक आहे आता तूच सांग की मी काय करू, तुझी काय अपेक्षा आहे सांग ना. तेव्हा नंदिनी काही बोलत नसते, मात्र काव्य धावूनच वसूच्या अंगावर जाते आणि विचारते, काय हो काय बोलणार, काय काही बोलण्यासारखं ठेवलंय का तुम्ही, नाही ना. अहो आज तुमच्यामुळे ना आमच्या सगळ्यांचं आयुष्य अगदी उद्ध्वस्त झालंय. अहो तुमच्या या सगळ्या घाणेरड्या प्लॅनमुळे आम्ही चौघे काय भोगतोय ना याचा अंदाजही नाहीये तुम्हाला, आणि अंदाज आला तरी तुम्हाला कुठे काय फरक पडतो. आणि त्या दिवसाबद्दल आजही मी विचार केला ना तरीही असं काफरं भरतं माझ्या मनामध्ये, कारण माझ्या ताईच्या लग्नाच्या दिवशी अगदी लग्न मंडपातून तिला किडनॅप केलं गेलं, आणि त्याच लग्न मंडपामध्ये सगळ्यांच्या पाया पडणारी मी, आणि डोक्यावरचा फेटा काढून माझ्या पायावर डोकं टेकवणारे माझे बाबा, आणि एका कोपऱ्यात शांतपणे सुन्न उभी असणारी माझी आई, आणि कपाळावर अशा खूप पडलेल्या मानिनी काकू, एकमेकांना पूर्णपणे अनोळखी असणारे मी आणि पार्थ, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची तुटलेली स्वप्न हातात उभी
घेऊन असलेली, सगळ्यांसमोर उभी असलेली माझी ही नंदिनी ताई, असं म्हणून काव्य आता सगळ्यांबद्दलच सांगते आणि वसूला चांगलेच झापते. ताईच्या चारित्र्यावर जेव्हा अख्खं गाव हे शिंतोडं उडवत होतं ते ऐकायला लागले मला आणि आमच्या मोहिते कुटुंबाला. आणि आत्याबाई, तुम्ही नासवलं हे सगळं, तुम्हीच नासवलं आणि आता स्वतःच कांगावा करताय, असं म्हणून ती वसूला तिची जागाच दाखवून देते. असं म्हणून काव्या आता तिच्या अंगावर धावूनच जाते आणि म्हणते, आता बस करा तुमची ही नाटकं, झालं आहे आमच्या चौघांचं आयुष्य हे उद्ध्वस्त, बस करा आता. मग तेवढ्यातच रम्या तेथे येते आणि काव्याला अशी पाठीमागे ढकलते. आता रागातच रम्या म्हणते की माझ्या आईच्या अंगावर ओरडण्याची हिंमतच झाली कशी ग तुझी? कोण समजतेस ग तू स्वतःला? कोण समजतेस कोण? असं म्हणून रम्या धमकी देते की हे बघ, माझ्या आईपासून ना तू लांबच राहायचं, समजलं का तुला? आणि आम्ही तुला घाबरतो या गैरसमजामध्ये जगू नकोसच काव्य. आणि हे सगळं जे काही होतंय ना ते सगळं आणि सगळं तुझ्या बहिणीमुळे होतंय आणि तू माझ्या आईवर राग काढतीयस. आता तू बघ बरं मी काय करते. आता तुझ्या डोळ्यासमोरच तुझ्या या बहिणीला मी घराबाहेर सुद्धा काढणार आहे. असं म्हणून आता रम्या नंदिनीला घराबाहेर काढण्याची भाषा करते. हे ऐकून आता सगळ्यांनाच रम्याचा राग येऊ लागतो. जीवा, पार, त्याचबरोबर मानिनी, काव्या धक्क्यानेच तिच्याकडे बघतात. मग आता रम्या हसते आणि म्हणते, दिलेला 24 तास केव्हाच संपलाय आणि तुझी बहीण ना अक्षरशः सर्वांसमोर खोटी ठरली आहे. आता तिने हे घर सोडायचंच. असं म्हणून आता ती नंदिनीला घर सोडायला आता भाग पाडत असते. तेव्हा सगळेजण पुन्हा एकदा रम्याकडे रागात बघतात, तर नंदिनी मात्र शांतपणे उभी असते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये विक्रम म्हणतो, माझ्या ताईची चूक नाहीये तरीही ती तुझ्या पायाशी आलीये. तेव्हा नंदिनी म्हणते, नाही ओ बाबा. तेव्हा विक्रम रागातच म्हणतो, अजिबात बाबा म्हणायचं नाहीस मला, कारण आजपासून तू माझी मुलगी नाहीस, मी तुझा बाबा नाही. तेव्हा असं म्हणून सगळेजण तेथून जातात. नंदिनी मात्र बिचारी रडत असते. तेव्हा काव्या म्हणते, आजपर्यंत माझ्या नंदिनी ताईने सगळ्यांना न्याय मिळवून दिला, पण आज माझ्या याच नंदिनी ताईवर खूप मोठा अन्याय होतोय. तर दुसरीकडे नंदिनी रूममध्ये जाऊन रडत असते आणि म्हणते, माझ्या विरोधातले एवढे मोठे पुरावे वसू आत्यांनी आणलीच कुठून आणि कधी केलं हे सगळं त्यांनी? तेव्हा मी सांगते ना, असं म्हणून वसू रम्या तेथे येतात आणि नंदिनीकडे पाहून हसतात. अशाच मालिकेंची पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.